या मॅचला सुरुवात होईल. दोन्ही संघाचे प्रतिनिधी आमच्या मध्ये बंधनकारक असेल आणि फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. क्षेत्ररक्षण सजून झालंय. गंगाधर पाटील आणि परशुराम पाटील असे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. एक्स्ट्रा प्लेयर बोलो. बॉलिंग कोण आहे त्यांचं कोणतं विधान ना. हॅलो चला वेदांत 11चा एक प्रतिनिधी आमच्या मध्ये या. वेदांत चला मॅचला सुरुवात होईल. एका बाजूने रायगड रायगड 11 आणि वेदांत 11 असा हा सामना असेल. आजच्या दिवसातला पहिला सामना असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पंचांचा सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात होतोय. भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहायला मिळते. सलग रविवारपासून या स्पर्धेला सुरुवात झालंय. एका बाजूने आपण पाहू शकता समीर, दुसऱ्या बाजूने तौफिक. तर गोलंदाज मार्कवर सज्ज असेल गोलंदाज आदेश. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला सुरुवात होतोय. क्या बात आहे. सुपर डिलिव्हरी. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पायचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज आदेश. हार्ड हिटर जोडी. एका बाजूने समीर, दुसऱ्या बाजूने तौफिक अशी जोडी. आजच्या दिवसातला पहिला सामना. गोलंदाज मार्कवर. पण एकदा हलक्या हाताने शॉट फाईन लेग रिझन मध्ये तत्पुर्वी सिंगल येत आहे. सिंगलच्या साहाय्याने श्रीगणेशा केला जातोय. रायगड 11 या संघाचा एक धाव फलकावर लागली जात आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. चेंडूचा विचार केला तर दोन चेंडूच्या समाप्ती अखेर डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक सकाळच्या सत्रामध्ये जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. दोन चेंडू एक धाव फलकार पाहायला मिळत आहे. रायगड 11 हा प्रथम फलंदाजी करतोय तर त्याला दोन हात करतोय वेदांत 11 हा संघ. वेदांत बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र स्विच चिटकण्याचा प्रयत्न. पंच आमच्या दिशेने वलटॅट. वाईट चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 2 धावा. वेदांत 11 प्रथम फलंदाजी करताना यावेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. इथे पहिल्या विकेटचं पतन होत आहे. तौफिक बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतोय तो टीम रायगड 11 या संघाला. सहर्ष स्वागत असेल. वेदांत 11 हा प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करताना तौफिक बॅक टू द डगआउट. सुपर झेल टिपला गेलाय मिड विकेट रिझन मध्ये आणि पहिला धक्का लागलाय वेदांत 11 या संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय सद्दाम. पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं असेल. भागीदारी रचणं गरजेचं असेल कारण 3 षटकांचा हा सामना आहे. धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा या फलकार. एक विकेटचं पतन झालं. एका बाजूने समीर, दुसऱ्या बाजूने न्यू बॅटर वन डाऊन बॅट्समन सद्दाम सुरू पाहायला मिळतोय. आदेशने पहिली मात्र सफलता प्राप्त केलंय. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू फेकून झाले 3. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 2 धावा या फलकावर. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा सिग्नल येतोय. 9 चेंडू एकंदरीत जरूर पाहायला मिळतोय.
धावसंख्या जाऊन पोहोचतोय 3 धावा या धावफलकावर. आता मात्र फ्री हिटची संधी असेल. फ्री हिटचा हा चेंडू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 3 धावा धावफलकावर. क्या बात आहे, सुपर गोलंदाजी. हे कमबॅक केलं जातं आदेश यांच्या माध्यमातून. 3 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूची समाप्ती झाली. एका बाजूने सद्दामला मात्र सूर सापडत नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. जर मोठे फटके येत नसतील तर सिंगल डबल हे क्रिकेटचं बेस्ट तुम्हाला विसरून चालणार नाहीये. काहीतरी कान मंत्र दिला जातो. एका बाजूने समीर ज्याने 2 चेंडू फेस केला. एक धाव त्याच्या खात्यावर जरूर पाहायला मिळतंय. धावसंख्या स्थिरावलं एकंदर 3 धावा या धावफलका. चेंडू फेकून झाले 4. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. यावेळेस डान्सिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ काऊ कोणाच्या डोक्यावर. हा येतोय आजच्या दिवसातला पहिला षटकार सद्दाम यांच्या बॅटमधनं. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 9 धावा या फलकावर. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल. सद्दामांच्या बॅट मध्ये मात्र षटकार जरूर ठोकला गेलाय. अंतिम चेंडू असेल पहिलं षटक. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. इथे मात्र सुपर झेल टिपला जातोय. पहिल्या विकेटचा पतन होतोय. सद्दाम बॅक टू द डगआउट. धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा 2 गडी बाद. सहर्ष स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहू शकता कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही भव्य दिव्यशी स्पर्धा आपण पाहू शकताय. पहिल्या षटकाची समाप्ती झालाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 1 षटकाची समाप्ती 9 धावा. वेदांत 11 हा प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राकेश. तर गोलंदाजीवर सज्ज असेल विशाल. 9 धावा धावफलका. 2 विकेट तंबूच्या आसऱ्या जरूर पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 9 धावा 2 गडी बाद. विशाल गोल मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. तिसऱ्या विकेटचं पतन होतोय. तिसरा धक्का लागतोय वेदांत 11 या संघाला 9 या धावसंख्येवर. खूप चांगला डीजे वादन. सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 9 धावा धावफलकावर. विकेटचं आपण पतन पाहिलं तर 3 गडी तब्बल बाद होत आहेत. एका बाजूने सागर न्यू बॅटर तर दुसऱ्या बाजूने राकेश. आता जबाबदार असेल पार्टनरशिप भागीदारी रचावी लागेल कारण शॉर्ट टर्मचं क्रिकेट आहे. 3 षटकाचा सामना आहे. एकंदरीत पहिलं षटक पाहिलं तर तब्बल 9 धावा जरूर पाहिल्या होत्या फलकावर. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलाय विशाल या गोलंदाजानं. आत्मविश्वास कॉन्फिडन्स सर्व काही मात्र पाहायला मिळेल या गोलंदाजाच्या माध्यमातून कारण पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त जरूर केला गेलाय. 30 ते 35 धावा येणं गरजेचं असेल. सकाळ 17 आहे. पहिला सामना आपण पाहू शकतात. एका बाजूने रायगड 11 हा प्रथम क्षेत्ररक्षण करतोय तर वेदांत 11 हा फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 9 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळतात. गोलंदाज विशाल न्यू बॅटर्स. एका बाजूने सागर पाहायला मिळतोय. सिंगल डबलला विसरून चालणार नाहीये
कारण क्रिकेटचं बेसिक जरूर पाहायला मिळतंय. हलक्या तडकेला प्रयत्न शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तत्पूर्वी एक धाव रोखू शकत नाहीये. सिंगलच्या सहाय्याने धावफलक दुहेरी आकडा गाठताना पाहायला मिळतोय. 10 धावा 3 गडी बाद असे सिच्युएशन पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे वेदांत 11 हा प्रथम फलंदाजी करताना पाहू शकतायत. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकणार आहात JCC विपक्ष रायगड श्रीवर्धन स्टार्स या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती असेल आपण टॉससाठी या. प्लेइंग फॉर्म बॉडीवे शरीरापासून दूर घेण्याचा प्रयत्न पंच गंभीर पाटील आमच्या दिशेने वळत आहेत. वाईट चेंडूचा इशारा येतोय. चला JCC अँड रायगड स्टार श्रीवर्धन आपण आमच्या कॉम्बॉक्सच्या खाली या. तिथे टॉस केला जाईल. आमच्या आयोगाशी संपर्क साधा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 11 धावा ही फलका लागली जाते. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. पाठलाग करतोय चेंडू तत्पूर्वी 2 धावा ते कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न असेल का? 3 धावा इथे परिपूर्ण केल्या जातात. क्या बात आहे. सुपर रनिंग द बिटवीन चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. या तिहेरीने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 14 धावा. पार्थ आमच्या सोबत जोडले जात आहे. डिबेटची संपूर्ण टीम प्रवीण पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम खूप चांगलं टीमवर्क पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्येला पोहोचवलंय 14 धावा 14 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 चेंडूची समाप्ती झाली. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण टॉस साठी या. शावेस मध्ये सुपर डिलिव्हरी क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने निघून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती होतोय. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. धावसंख्येला पोहोचवलंय 14 धावा या फलकावर. 14 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. वेदांत 11 हा प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते विशालांच्या माध्यमातून. धावसंख्येवर अंकुश लावण्याचं आतापर्यंत काम जरूर केलं गेलंय. तर अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक 2 धावसंख्या आपण पाहू शकतात. वेदांत 11 हा संघ 3 गडी बाद 14 धावा. या चेंडूवर एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. प्रयत्न जरूर केला जातोय परंतु एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. पंचांचे लेग बायचे संकेत 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय. वेदांत 11 हा प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 15 धावा 3 गडी बाद. या एक छोटीशी धून. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज ऋतिक. गोलंदाजी मार्कवर येतोय. अंतिम षटक असेल. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. जे संघ उपस्थित असतील त्यांनी आपली नाव नोंदणी करून घ्या. तर अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर ऋतिक सज्ज झालाय. विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचताय 15 धावा या फलकावर. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईट चेंडूचा इशारा गंभीर पाटील सर. धावसंख्या 1 ने फ्लाय होत आहे. 16 धावा या धावफलकावर. 16 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. वेदांत 11 हा संघ आपण पाहू शकता जो फलंदाजी करणारा संघ. दुसऱ्या बाजूने रायगड 11 हा संघ. 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 प्रारंभ होतोय. पहिला चेंडू अव्वांतरच्या स्वरूपात स्ट्रेट डाऊच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. सिंगलच्या सहाय्याने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 70 रन 17 धावा या फलकावर. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत रोखण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चला JCC अँड रायगड स्टार श्रीवर्धन दोन्ही संघाचे कॅप्टन्स विनंती असेल आपण टॉस साठी या.
यावेळेस मात्र हा वाईस सफर काढवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला मात्र पाठवलं जात आहे 6 धाव्यांसाठी. षटकार. धावसंख्येचा पोहोचवलं जाते आता 23 धावा या फलकाला लागल्या जातात. 23 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. वेदांत 11 प्रथम फलंदाजी करतोय. ऋतिक पुन्हा एकदा ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे येतो तत्पूर्वी एक धाव कमी केला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो हा न करताना 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जातात. क्या बात आहे. सुपर रनिंग द बिटवीन. चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 25 रन्स. 25 धावा या फलकावर. तर धावसंख्येला आकार देण्याचं काम मात्र केलं जातंय. 25 रन्स स्कोर कार्ड जरूर पाहायला मिळतोय धाव फलकावर. षटक क्रमांक अंतिम मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे परिपूर्ण केली जात आहे. लेग बायचे संकेत पंच दर्शवतात. सिंगलच्या सहाय्याने धाव फलक पुढे जाईल. 26 रन स्कोर कार्ड. 26 धावा या धाव फलकाला लगावल्या जात आहेत. 26 धावा. शेवटचे 2 चेंडू. अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष आहे. टॉस केला होतो 2 संघामध्ये. एका बाजूने JCC दुसऱ्या बाजूने रायगड स्टार. या 2 संघामध्ये नेक्स्ट मॅच असेल. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे येतोय तत्पूर्वी सिंगल. थोडंसं फंबल होत आहेत परंतु सिंगल धाव येत आहे. धावसंख्येला पोहोचवलंय आतापर्यंत 27 रन. 27 धावा फलकावर. आता शेवटचा अंतिम चेंडू या इनिंगचा. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा विचार केला तर 27 धावा या फलकावर. एका बाजूने राकेश हा फलंदाज जरूर पाहायला मिळतोय. स्ट्रायकर इन. यावेळेस मात्र उडवला जातोय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेट क्लिअर करतोय. हा येतोय खणखणीत दमदार षटकार. 3 षटकाची समाप्ती होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय विजयासाठी. तर 34 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. नेक्स्ट मॅच एका बाजूने JCC विपक्ष रायगड या 2 संघामध्ये असेल. क्षेत्ररक्षण. हॅलो हॅलो चला क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. नारायणगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ पाटील परवा आयोजित स्पर्धा. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या कारण फास्ट क्रिकेट आपण पाहू शकतायत. सर्वांना एका मैदानात खेळण्याचा मोह आवरत नाहीये कारण सुसज्ज असं हे मैदान पाहायला मिळतंय. आणि 2 सलामी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. उशिरा होणार नाही याची दक्षता घ्या. 34 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. चला 2 सलामी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील.
दिवसातला पहिला सामना एखाद्या बाजूने वेदांत 11 दुसऱ्या बाजूने रायगड 11 या दोन संघामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते. वेदांत 11 प्रथम फलंदाजी करताना 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. चला रायगड 11 दोन फलंदाज आपले पाठवून द्या. चला रायगड 11 आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच आपण दोन्ही सलामवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. 34 धावांचं लक्ष असेल. एकंदरीत 11.33च्या सरासरी धावा उभ्या करायच्या आहेत. चला क्षेत्ररक्षण सोडून घ्या. मॅचला सुरुवात करायची आहे. 34 धावांचं एकंदरीत लक्ष असेल विजयासाठी. 11.33च्या सरासरी धाव्या तुम्हाला उभ्या कराव्या लागतील. एका बाजूने ऋतिक आणि निखिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. एका बाजूने स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकता ऋतिक ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं. दुसऱ्या बाजूने निखिल अशी आक्रमक जोडी असेल. 11.33च्या सरासरीने तुम्हाला 34 धावा उभ्या करायच्या आहेत. अशफाक गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. अशफाक गोलंदाज मार्कवर सज्ज आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 34 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. हॅलो 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 चला मॅचला सुरुवात करायची आहे. अशफाक अँड कंपनी चला मॅच स्टार्ट करा. 3 षटकाचा सामना असेल. हॅलो 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 बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू पैचा संपर्क झाला नाहीये. पहिला चेंडू डॉट चेंडू. इथे पंचाकडे लावून अपील जरूर केला जातोय. तर पहिला चेंडू सुपररित्या हाताळला जातोय. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. 34 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलंय. 18 चेंडू 34 धावाचं समीकरण. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डॉट चेंडू हाताळला जातोय. सुपर सुरुवात अशफाक यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. तर एक चेंडू अजूनही श्रीगणेश झाला नाहीये. रायगड 11 या संघाचा 34 धावांचा टार्गेट जरूर सेट केलं गेलंय. यावेळेस मात्र ॲक्रोचा लाईन घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. राकेश सुपर झेल टिपतोय. पहिला धक्का लागतोय रायगड. हलवायचा आहे. एक फलंदाज आपण सज्ज ठेवा. तर एकही धाव फलकाला लागत नाहीये आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय. ऋतिक नयन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आता पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं असेल. सुपर सुरुवात वेदांत 11च्या गुल्लनच्या माध्यमातून सुपर झेल टिपला गेला. राकेश यांच्या माध्यमातून एक गडी बाद होतोय. धावसंख्येचा श्रीगणेश अजून झाला नाहीये. अशफाक पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज मार्कवर. हलक्या हाताने छेडछाडणी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू पैचा संपर्क झाला नाहीये. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते अशफाक यांच्या माध्यमातून. 3 चेंडू आतापर्यंत
हाताळून झळत एकही धाव मात्र खर्च होत नाहीये. सुपर गोलंदाजी. गोलंदाज मार्कर पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक धाव इथे कंप्लीट केले ते कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे येतो. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो हा न करताना 2 धाबा इथे पूर्ण केल्या जातात. श्री गणेश केला जातोय तो रायगड 11 या संघाचा. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 2 धाबा. एक गडी बाद 2 धावा या फलकावर. एका बाजूने नयन सर्व सूत्र आपल्या हातात घ्यावे लागतील. 34 धावांचा पाठलाग होतोय. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूची समाप्ती झाली. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. एक धाव इथे परिपूर्ण केली जाते. एकेरीच्या साह्याने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 3 धावा या फलकाला लागल्या आहेत. 3 रन स्कोर कार्ड लॉस ऑफ 1 विकेट्स. शेवटचा चेंडू असेल. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. मायबाप प्रेक्षक या मैदानाच्या आतमध्ये वळायला त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. शेवटचा चेंडू सुपर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चांगले क्षेत्ररक्षक फेकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. दुहेरीने पहिल्या षटकाची योग्यरित्या समाप्ती होत आहे. 1 षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 धावा 1 गडी बाद. आता येणारे चेंडू आहेत 12 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण असेल. तर 1 षटकाची समाप्ती. धावसंख्या फक्त 5 धावा या फलकात. सुपर गोलंदाजी अशफाक यांच्या माध्यमातून 1 विकेट्स जरूर प्राप्त केलाय. फरहान गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सुशीलजी यांचं लक्ष आहे आपल्या टीमवर. धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा या फलकावर. 29 धावांचं लक्ष अजूनही आहे. चेंडू आहे तुमच्याकडे 12 गेंदे 29 रनों की जरूरत. फरहान गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आता सरासरी वाढताना पाहायला मिळते. 14.50च्या सरासरीने तुम्हाला धावा उभ्या कराव्या लागतील. 12 चेंडू 29 धावांचं अजूनही लक्ष आहे. तर 12 चेंडू 29 धावा असं समीकरण. गोलंदाजी मार्कवर फरहान सज्ज होतोय. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी पाहायला मिळतंय. फरहान पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात हाताळतोय. क्या बात आहे. सुपर गोलंदाजी. एका बाजूने नयन दुसऱ्या बाजूने निखिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 34 धावांचा पाठलाग होतोय. आतापर्यंत धावसंख्येचा विचार करता फक्त 5 धावा या फलकाला लागल्या जात आहेत. आता 11 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण आहे. हवाई सफर घडवावे लागेल. चेंडू आणि धावांमधलं अंतर तुम्हाला कमी करावं लागेल. 11 चेंडू 29 धावा. गोलंदाज मार्कवर फरहान पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल येत आहे. सिंगलच्या सहाय्याने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय फक्त 6 धावा. 6 धावा या फलकावर 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. एकंदरीत 10 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. गोलंदाज मार्कवर पॅव्हलियन एंडच्या दिशेनं जरूर पाहायला मिळते. गोलंदाज फरहान हवाई सफर काढण्याचा प्रयत्न. थोडासा धीम्या गतीने चेंडू येतोय. बॅट्स मात्र आधीच फिरली जात आहे. वेट अँड वॉच करावं लागेल कारण चांगला फलंदाज आहे निखिल. परंतु त्याला प्रेशरमध्ये ठेवण्याचं काम जरूर केलंय ते फरहान या गोलंदाजांना. सुपर गोलंदाजी पाहायला मिळतंय. धावसंख्या फक्त 6 धावा या फलकावर. पुन्हा एकदा क्या बात आहे. सुपर डिलिव्हरी. वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. 4 चेंडू मागे फक्त 1 धाव खर्च केलाय. सुपर गोलंदाजी. या चेंडूवर आता मोठा फटका येणं गरजेचं असेल रायगड 11 या संघाला कारण थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय. 6 धावा या धाव फलकावर.
पुन्हा एकदा सुपर डिलिव्हरी, तीच लाईन आहे तेच जरूर पाहायला मिळतंय. निखिलला मात्र बीट केलं जाते. आता प्रेशर असेल फलंदाज निखिल या फलंदाजांवर, कारण शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडू मागे अवघी 1 धाव खर्च केले. सुपर गोलंदाजी मिस्टर फरहान. धावसंख्या 6 धावा या धावफलकावर लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पिछाडीवर संघ पाहायला मिळतोय रायगड 11 हा संघ. अंतिम चेंडू लॉंग ऑफ रिझर्व मध्ये येतोय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक आहे. सिंगल असेल, सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जाते. 2 षटकाची योग्यरित्या समाप्ती. 7 धावा या फलकावर. फरहानचं कौतुक करावं लागेल. फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 7 धावा या फलकाला लागल्या आहेत. येणारे चेंडू आता 6 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण असेल. तत्पूर्वी जाऊया डीझेल एक संधी देऊया. मार्कवर पहिल्या इनिंगचा विचार केला तर 15 धावा झाल्या होत्या धावफलकावर. आता आपण पाहिलं तर फक्त 7 धावा फलकावर. येणारे चेंडू 6 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण असेल. अमर गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय. 4 मोठे हिट मारावे लागतील. एकंदरीत 4 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. 27 धावांचं लक्ष. 6 चेंडू. पहिला चेंडू ऑफस्टिकला सोडून चेंडू पंच दर्शवतायत. अवांतर चेंडू. गंभीर पाटील सर एका बाजूने, दुसऱ्या बाजूने गंगाधर पाटील अशी जोडी पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 8 धावा. रायगड 11 नावाप्रमाणे दमखम दाखवावं लागेल. इथे एक धाव कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 8 रन्स. स्कोर कार्ड 9 धावा, 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा या फलकावर. नेक्स्ट मॅच असेल JCC विपक्ष रायगड स्टार श्रीवर्धन. या 2 संघामध्ये काटेकी टक्कर असेल. तत्पूर्वी 5 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण आहे. 5 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय अमर. सुपर गोलंदाजी केली आतापर्यंत तिन्ही गोलंदाजाने. नयन सुपर गोलंदाजी होते. थर्ड बॅट मध्ये चेंडू निघून जातोय. चेंडू सरळ सीमा पार होतोय. पहिला चौकार या इनिंगचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 13 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 13 धावा या फलकावर. हवाई सफर घडवावी लागेल प्रत्येक चेंडूवर. 13 धावा या फलकावर. फुलरल्यांचा चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावाही कंप्लीट केल्या. 9 चेंडूचा इशारा पंच दर्शवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 16 धावा या फलकावर. अजूनही विचार केला तर 18 धाब्यांची आवश्यकता आहे. अजूनही 4 चेंडू आणि 18 धावा. अजूनही मॅच बॅलन्सिंग आहे. 4 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण असेल. आता मात्र फ्री हिटची संधी. नयन अजून मोठा फटका खेळण्याची संधी असेल. 4 चेंडू आणि 18 धावा. फ्री हिटचा चेंडू. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. सिंगलच्या साहाय्याने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 17 धावा या फलकावर. आता 3 चेंडू आणि 17 धाब्यांची आवश्यकता आहे. 3 गेंदे 17 धावांची जरूरत. 3 मोठे हिट करावे लागेल कारण कंपल्सरी चेसिंग आहे. 3 चेंडू 3 बिग हिट. पहिला बिग हिट येतोय की काय? यस, पहिला षटकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 23 रन्स, 23 धावा.
2 चेंडू आणि 11 धाब्यांची आवश्यकता. 2 चेंडू 11 धावा कंपल्सरी चेसिंग दोन्ही हिट करावे लागतील. नयन आणखी 2 हिट लगावेल का? 2 चेंडू. यावेळेस मात्र संधी होती मोठा फटका खेळण्याची परंतु चेंडू पायाचा संपर्क झाला नाहीये. 1 चेंडू आणि आता 11 धावा. 1 चेंडू 11 धावा असं समीकरण नेक्स्ट मॅच JCC विपक्ष रायगड स्टार श्रीवर्धन या 2 संघामध्ये असेल. जे संघ उपस्थित असेल त्याने आपली नाव नोंदणी करून घ्या. 1 चेंडू 11 धावा असं समीकरण पाहायला मिळतंय. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. बघा या चेंडूवरही षटकार आला होता. आधीच्या चेंडूवर हा षटकार आला असता तर नक्कीच मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाला असता परंतु हार्ड लक असेल रायगड 11 अँड अभिनंदन वेदांत 11.